अगदी 2च तास उरलेले आहेत हा महामेळावा सुरू होण्याकरता यावर नजर असणारच आहे। पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यातील 28 तारखेची सभा पुढे ढकलण्यात आली आहे। ही सभा आता 2 एप्रिलला होणार आहे। मोदी वर्ध्यातून प्रचाराचा शुभारंभ करणार होते। वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या पटांगणावर ही सभा होणार होती। सभा नेमकी कोणत्या कारणाने पुढे ढकलण्यात आली हे अद्यापही अस्पष्ट आहे। भंडारा गोंदिया मतदारसंघाच्या राष्ट्रवादीमधल्या उमेदवारीचा पेच मात्र काहीसा सुटल्याचं चित्र आहे, कारण राष्ट्रवादीचा उमेदवार असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। याकरता म्हणून वर्षा प्रफुल्ल पटेल यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। वर्षा या प्रफुल्ल पटेल यांची पत्नी आहेत। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा कळतंय आणि त्यामुळे अर्थातच मधुकर कुकडे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली। पार्थकडून आपल्या मतदारसंघाचा अगदी झंझावाती दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले होते। यावेळी त्यांनी हरे राम हरे कृष्णच्या गीतावर काही काळ ठेकाही धरला। सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सिंग नाईक निंबाळकर उद्या भाजपवासी होणार आहेत। भाजप निंबाळकरांना म्हाडाची उमेदवारी देणार असल्याची दाट चर्चा आहे, तर भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे हे भाजपचे भंडारा गोंदियाचे उमेदवार असतील। आज कोल्हापूरच्या सभेत ही घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायचा उद्या अंतिम दिवस आहे। फक्त 24 तास शिल्लक आहेत। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ इथून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेला अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। त्यानंतर मात्र रात्री सत्तार यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। गिरीश महाजन यांच्या समवेत झालेली ही भेट अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय। मोठा भूकंप होणार का अशी एक दबक्या स्वरात चर्चा आहे। सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची भूमिका काल मांडली आणि अशोक चव्हाण आणि काँग्रेस हायकमांडच्या कार्यपद्धतीवर नाराजी सुद्धा व्यक्त केली। सत्तार हे वास्तविक पाहता विखे पाटील आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात, पण चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज आहेत। त्यातच मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे नवी राजकीय समीकरण या ठिकाणी पाहायला मिळणार का अशी ही एक दाट शक्यता आहे। शिवसेनेतून राहुल शेवाळेंना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे। राहुल शेवाळेंच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले आता देतात। राहुल शेवाळे आपले चांगले मित्र आहेत, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। जनता प्रचंड मतांनी त्यांना निवडणुकीत विजयी करेल असा विश्वास सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। आणि ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत। त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि त्यांना माझा आशीर्वाद आहेच, पण नंतर उद्धव ठाकरेंचा मला आशीर्वाद मिळाला पाहिजे। त्यामुळे माझा आशीर्वाद तर सगळ्यांनाच आहे, परंतु हा एक सवळीमधून आलेला कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा या ठिकाणी लोकसभेच्या खासदारकीची संधी मिळणार आहे आणि त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आहे हा पक्ष त्यांच्या पाठीची मजबूतीने उभा राहणार आहे। ह्या निवडणुकीपुरतं नाही, 2014 असेल महानगरपालिकेच्या पण निवडणुकीत वेळोवेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे आमचा चेंबूर, अणुशक्तीनगर, वडाळा, धारावी या परिसरातील जेवढे कार्यकर्ते आहेत ते आम्ही ह्यापूर्वीपासून एकत्रित काम करत होतो। त्यामुळे कुठे दोघांमध्ये कटुता नव्हती। जी निवडणूकच्या संदर्भात आठवले साहेबांची भूमिका होती ती एक पक्ष म्हणून त्यांची भूमिका होती, परंतु व्यक्तिगत त्यांनी नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे मला आशीर्वाद दिलेला आणि सहकार्य केलेलं।